कसं काय केलं मस्त सोमवार पण टाकले पण झालं आपण नावं टाकली इन द बुक्स ऑफ बघा कसं आखायचं. बरं आधी काय बघितलं मी सगळ्यात अगोदर आखायचं नाही अकाउंट कुठल्याही पेपरला कारण सूचना दराला वेगवेगळे असतात ते डोक्यात ठेव. पहिल्यांदा मग काय दिलेलं आहे ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट अजून दॅट डे बरोबर आहे ना. मग श्लोक पहिलं काय असतील ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस एकत्र आखून घे आणि दुसरं काय आखतो आपण बॅलन्स शीट. दुसरं काय आखतो बॅलन्स शीट आखून घ्या. ट्रेडिंगला आपण काय नाव देऊया कोणाचं आहे हे अकाउंट त्यांची नावं द्यायची इन द बुक्स ऑफ कोण आहेत बघा पार्टनर अमोन अँड अंकित. अमोन अँड अंकित कुठलं कुठलं अकाउंट आहे रे सिद्धांत लक्षात आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट खाली वर्ष CR DR पूर्ण आपण घ्या पूर्णाचं पेज आहे का जागा सोडू नका. लाईन मारायची वरती बोर्डाला एक तुमचं जास्तीत जास्त 12 मिनिटांमध्ये टॅली झालं पाहिजे त्याच्यावर टाइम जाता कामा नाही तर पुढच्या रिझोल्युशन आणि NPO ला आपल्याला व्यवस्थित टाइम मिळेल. पुढे याला काय नाव देतो आपण बरं बॅलन्स शीटला DRCR लिहितो का काय नाही लिहित करंट स्टेटमेंट आहे काय आहे जे अकाउंट आहे त्याला आपण DRCR नाव लिहितो बरोबर आहेत ना. बॅलन्स शीटला पहिली बाजू कुठली असते लायबिलिटीज अमाउंट ॲसेट अमाउंटला म्हणवरती नाव दे बॅलन्स शीट ॲज ऑन March 2019. ठीक. आता एक्झाम्पल समोर आहे स्टेप बाय स्टेप करायचे. पहिल्यांदा काय करायचं ते लिहून ठेवतो पोस्टिंग करायचे. काय करायचंय पोस्टिंगला किती मार्क आहे श्लोक 8 मार्क आहेत. पोस्टिंगला किती मार्क आहे पूर्वाच्या लक्षात आहे 8 मार्क. त्याच्यानंतर ट्रेडिंग टॅली करायचं त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस टॅली करायचं आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट लायबिलिटी टॅली करायची. लायबिलिटी एवढीच टोटल कुठली आली पाहिजे ॲसेट. इथं आपलं एक्झाम्पल बरोबर आहे. पहिली स्टेप वर आखून झालंय ज्या ज्या ऍडजस्टमेंट दिसतात त्याला स्टार करून घ्या. ज्याला ज्याला स्टार करू त्याला आपण DDCD लिहत नाही. स्टार केलेलं म्हटलं त्याला बरोबर ऍडजस्टमेंट नाही सिंपल केली बरोबर आहे ना. कशा काय परचेसचे रिटर्न दिलेले आहेत का नाही. कॅपिटलला 2 स्टार करून घ्यायचे का सर इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलेलं बरोबर आहे. एक आपला नेट प्रॉफिट नेट लॉस आणि एक आपला इंटरेस्ट. पुढे सेलला रिटर्न्स आहेत का नाही. सॅलरीला काय आहे का रिटर्न ऍडजस्टमेंट आहे एक स्टार करा. रेंटला आहे का बिल्डिंगला आहे बस. जेवढ्याला स्टार केले तेवढे ऍडजस्टमेंट आहेत म्हणजे तेवढ्या लाईन जोडायचे आपल्याला. बाकीचे नुसते कंटेंट आहेत त्याचं पोस्टिंग. ट्रेडिंग पासून सुरुवात करा. पहिला काय आहे परचेस. परचेस कुठे जाणार श्लोक ट्रेडिंगच्या किंमत इनरला का आउटडोअरला. आउटडोअरला काय ऍडजस्टमेंट नाहीये बरोबर आहे. किती आहे बघा किंमत प्राइस किती आहे. दुसरा ओपनिंग स्टॉक पुढे सॅलरी सॅलरी म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला ॲडजस्टमेंट ओके. सॅलरी किती आहे 24 एकच स्टार आहे म्हटल्यावर एक लाईन सोडून बाण दाखवून टाकतो. पुढे कंटेंट रेंट रेंट पण ॲडजस्टमेंट किती आहे रेंट 18 एक लाईन दाखवली ऍडजस्टमेंटला. पुढे बिल्डिंग बिल्डिंग म्हणजे कुठे जायचं कसलं फटाफट सोडून होतं बघा पाहिजे काय विषय नाही. बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे 1,20,000 एक बाण दाखवतो सोडून. पुढे ऍडजस्टमेंट नाही किती आहे पुढे किती आहे 43,000.
डेबिट बाजू सगळी संपली. क्रेडिटवर जाऊया. पहिलं काय आहे? कॅपिटल अकाउंट. काय काय दिलेलं आहे? पहिला कोण आहे? अमन. 1 2 3. किती अमनचं? 1,00,000. 2 लाईन का सोडल्या? तू इकडे बघ मग गप्पा मार. 2 लाईन का सोडल्या? 2 स्टार केले बरोबर आहे ना. खाली दुसरा पार्टनर कोण आहे? अंकित. लगेच इथे लिहून टाकायची. किती किंमत आहे अंकितची कॅपिटलची? कॅपिटल झालं. पुढे सेल कुठे जातो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सेल्स रिटर्न्स असतील तर लेस होणार. अनरेकॉर्डेड सेल्स ऍड होणार. बरोबर आहे ना. बेसिक ऍडजस्टमेंट. सेलची व्हॅल्यू किती आहे? खाली ऍडजस्टमेंट मध्ये जा. काय याच्यामध्ये लिहायचं बाकी आहे का बघा. आहे. क्लोजिंग स्टॉक काय आहे? क्लोजिंग स्टॉक कुठे कुठे जातो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. क्लोजिंग स्टॉकच्या 2 किमती आल्या. आपल्याला कुठली घ्यायची? विचेवरीच लावू. अकाउंटिंगच्या ह्याच्यामध्ये जे कमीत कमी असेल ते आपल्याला याची आता एकच दिली. किती आहे? पुढे जाऊया. क्लोजिंग स्टॉकचा डबल इफेक्ट किती आहे? पहिले दुसरी ऍडजस्टमेंट. बरं पोस्टिंग सगळं झालं का बघा. A to Z एकदा चेक करा. बघा पण ऍडजस्टमेंट सोडवायला घ्या. आता पोस्टिंग ऑफिशियली आपलं सगळं झालं. किती वेळ लागला? 5 मिनिटं पण लागलेलं नाही. हे 12 कंटेंट आहे. 10 ते 12. अजून याच्यामध्ये 6 ते 7 वाढतात. अजून काय म्हणाल? ऍडजस्टमेंट तर ऑलमोस्ट त्याच राहणार आहे. 2 ते 3 अजून फक्त वाढतील. ते काय होऊ शकतात फटाफट. रिटर्न वगैरे नाही तेवढे वाढणार. बाकी काय नाहीये. पुढे साईड बाय साईड जसं दिलेलं आहे तसंच जाऊ. डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन ऍड होणार का लेस होणार? ॲसेटमध्ये लेस होणार. 5% काढता येतात सगळ्या. कसं काढायचं लक्षात आहे? एकदा दाखवतो. त्या हे बघा असं चार्ट तयार करा. मध्ये एक लाईन मारा. फॉर्मॅट लक्षात ठेवा. काही येऊ दे पर्सेंटेज. इंटरेस्ट येऊ दे, डिप्रिसिएशन नाही तर अजून काही येऊ दे. पुढे आता काय करू? इथे किंमत लिहायची. किती आहे किंमत? ही दिलेली किंमत किती टक्के आहे? स्टेप बाय स्टेप. 5% काढायचं म्हटलं 2.5 आणि 1% कॉलम काढायची गरज नाही. डायरेक्ट काढू शकतो. बरोबर आहे. मग 10% कसं काढायची? बघा आली का? 12. विचारलेले किती आहे? 10 ला 5% येण्यासाठी आपण कितीने भागू? 2. तसं 12,000 ला पण 2 ने भागा. किती आलं? आपल्याला किती हवे? 5% आले का? लेस करून टाका. बिल्डिंगला एक लाईन सोडली. हे कळलं तुम्हाला इथपर्यंत? बेसिक. इथे लिहायचं लेस ब्रॅकेटमध्ये. पुढे काय लिहायचं? डीपी लिहिलं तरी चालेल, पूर्ण लिहिलं तरी चालेल, तुमचा चॉईस. डिप्रिसिएशन किती? 6,000. या 6,000चा डबल येते. पण 6,000 तर आपल्याला इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? पैसे गेले. डिप्रिसिएशन म्हणजे असं आहे. बरोबर आहे ना. पैसे गेले. डबल इफेक्ट कुठे जाणार आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट. कुठे जाणार आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या इथे येणार काय? टू डिप्रिसिएशन ऑन ॲसेटचं नाव काय आहे? सर इनरला का आउटडोअरला? 2 ॲसेटवर असेल तर एकत्र इनरला लिहून आउटडोअरला लिहिलं तरी चालतं. किंवा प्रत्येक ॲसेटचं वेगवेगळं लिहिलं तरी पण चालतं. तुमचा चॉईस. किती आहे? 6,000 ना. पुढे जाऊ. झाली का बिल्डिंगची? आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग म्हणजे पैसा अजून देणं आहे. एक्सपेन्स द्यायचा आहे अजून त्यांना. आउटस्टँडिंग नेहमी काय होणार आहे पूर्वा? इन्कमचे असू देत नाही तर एक्सपेन्सेसचे असू देत. नेहमी ऍड होणार. एक्सपेन्सेसचा डबल इफेक्ट कुठे जातो? लायबिलिटीला जातो. इन्कमचा डबल इफेक्ट ॲसेटला जाणार आहे. साईड बाय साईड डोक्यात ठेवायचं. बरोबर ना. कन्फ्युजन व्हायचं कारण नाही. आउटस्टँडिंग किती रुपये आउटस्टँडिंग द्यायचे? किती अजून त्याची सॅलरी? आउटडोअरला दोघांची बेरीज 28,000. आउटस्टँडिंगचा डबल इफेक्ट. श्लोक फक्त 4,000चा गोल करून ठेवतो करण्यासाठी. बॅलन्स शीट लायबिलिटी. बरोबर आहे ना. आउटस्टँडिंग याचं नाव एक्सपेन्स काय आहे? सॅलरी. किती रुपये? झालं का? पुढे काय करू? प्रीपेड नेहमी काय होता? नेहमी लेस होणार. प्रीपेड नेहमी काय होणार आहे? लेस होणार. बघा किती दिलेलं आहे प्रीपेड? 3. लेस. आउटडोअरला
15,000. याचा डबल इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेटला प्रीपेड रेंट किती रुपये दिलेले त्यांनी आगाऊ 3,000. झालं का? झालं. पुढचा इंटरेस्ट ऑन कॅपिटल कसा काढायचा? इंटरेस्ट ऑन कॅपिटल कसा काढायचा? दोघांचं द्यायला लागेल ना आपल्याला. 2 पार्टनर आहे, असं काही दिलेलं आहे का एकाचा वगैरे काय नाही. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे दोघांनीही त्यांचं कॅपिटल गुंतवलेलं आहे, त्याच्यावर त्यांना इंटरेस्ट मिळाला. कसं काढाल? एकेकाचं काढून घ्या. पर्सेंटेज दिलेले असतील तुम्हाला. किती दिलेले आहेत बघा? 5% दिलेले. किती? 5%. 1,50,000 वर 5% काढायचं. कसं काढशील? किती प्राइस आहे? 1,00,000. हे लिहत जायचं की ऑटोमॅटिक आन्सर येत जातं. एका शून्यावर काट मारा. किती आहे? किती आले पूर्वा? 15,000. आपल्याला किती पाहिजे? आले का? नेहमी इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा कॅपिटल मध्ये ऍड होतो. करंट इन्कम लक्षात राहील. इथे काय म्हणाल? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटल लिहिला नाही तर काय फरक नाही पडत, त्याच्यामध्ये त्याचाच ऍड होणार आहे. बरोबर आहे ना? किती रुपये काढला? 7,000. किंमत इनरला जाणार का आउटडोअरला? इनरला. सगळ्यांची बेरीज एकदम केली तरी चालेल किंवा 1 बाय 1 करून दिली तरी चालेल, तुमचा चॉईस. पुढे दुसरी प्राइस घ्या. दुसरी किती आहे बघ श्लोक? 90,000 वर 5%. कसे काढशील सांगा मला. हा, ते काढून घ्यायचं. कितीही पर्सेंटेज येऊ दे, चुकायची शक्यता आपल्याला 0. रिस्क कमी करायची. पण अर्धा मार्क जात नाही. ते चुकलं प्रॉफिट अँड लॉस पण चुकणार. प्रॉफिट अँड लॉस चुकला की नेट प्रॉफिट नेट लॉस चुकले की बॅलन्स शीट चुकली. बरोबर आहे? त्यामुळे कुठे आपल्याला ठेवायचं नाही. किती बोललात? 90,000. पुढे 90,000 किती आहे ही किंमत दिलेली? 100%. बरोबर आहे? लाईन मारतो. 90,000 आपण 10% काढले. किती झाले? 90,000 10%. बस येईल लागले शोध लावून. 90,000 अर्धे 4,500 आले. इंटरेस्ट सेम. झाले का सगळे ऍडजस्टमेंट? झाले. सर इंटरेस्टचा डबल इफेक्ट राहिला. कुठे जातो? तुमच्या पालकांनी तुम्हाला दिलेले पैसे तुमच्यासाठी इन्कम, त्यांच्या खिशातनं आले का गेले? एक्सपेन्स आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेला इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्या त्या पार्टनरना मिळतो त्यांच्या फर्मसाठी तो एक्सपेन्स असतो. त्यांच्या फर्मसाठी तो काय आहे? एक्सपेन्स आहे. याचा डबल इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कुठे जाणार पूर्वा? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सर इथे नाव काय लिहू? 2 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. एकत्र लिहिलं तरी चालेल, दोघांचा वेगवेगळा लिहिला तरी चालेल. नाव काय आहे? किती किती आहे? पहिल्याला किती दिलाय? 7%. दुसऱ्याला किती दिलाय? 12,000 आला का? 12,000 आला. करंट किंवा कॅपिटल अकाउंट काढलं तर पूर्व हा त्या अकाउंटच्या पुढे जाईल. एक्सपेन्स क्रेडिटला जाणार आहे. त्यांचं इन्कम आहे ना, त्याचा डबल इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. लक्षात आलं काय? ठीक. बघा पोस्टिंग A to Z सगळं झालं का? किती मिनिटं लागली? 9 मिनिटं लागली. अख्याला 5 मिनिटं दिली. मला मोठा असेल वैद्य पटापट होता. बरोबर आहे ना? ते धरून पण आपल्याला 15 मिनिटं गेली. प्रोसिजर काय आता टॅलीची? ग्रॉस प्रॉफिट कसं येईल? दोन्ही साईडची टोटल मारायला लागेल. बरोबर आहे श्लोक? क्रेडिटची पण मारायची आणि डेबिटची पण मारायची. बरोबर आहे? कुठली जास्त वाटते? डेबिटची का क्रेडिटची? बघा जरा. क्रेडिटची जास्त वाटते. गार्गीला पण 3,40,000 पटकन आली. तोटी पण काढू शकता. गणित चांगलं असेल काढलं तरी चालेल. मार्क घालवायचा नसेल लिहून काढ. नो रिस्क. बरोबर आहे? ठीक. अकाउंटचा प्रिन्सिपल लिस्ट टोटल पूर्वा कुठे लिहू? डेबिटला. किती ग्रॉस प्रॉफिट झालं हे कसं ओळखणार? मिळालेल्या पैशातना त्या फर्मने खर्च केलेले पैसे वजा करा.
बेसिक किती मिळाले 3,40,000. खर्च किती केली 1,90,000. किती होतात बघा, किती झालं ग्रॉस प्रॉफिट. काढ वगैरे वैष्णवी. बरं इथे काय लिहिणार, ज्या ज्या वेळेला तुम्ही ग्रॉस प्रॉफिट काढता त्या त्या वेळेला काय लिहायचं कॅरीड डाऊन, आणि ज्या ज्या वेळेला ट्रान्सफर करता त्या त्या वेळेला काय लिहायचं ब्रॉड डाऊन. जर किंमत गिवन असेल तर डायरेक्ट ब्रॉड डाऊन लिहा, जर दिलेली नसेल काढायची असेल तर कॅरीड डाऊन. म्हणजे एक कळलं, ट्रेडिंगच्या डेबिटला ग्रॉस प्रॉफिट झालं तर कॅरीड डाऊन. लक्षात राहील. तो ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. किती कॅरीड डाऊन आहे, किती बोलली, म्हणजे आपलं टॅली होत जाईल, तू करत नाही. ठीक. याचा डबल इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉसचा पहिला कंटेंट आहे, कारण प्रॉफिट हे आपलं इन्कम आहे. प्रॉफिट काय असलो इन्कम आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या इकडे आपण काय लिहितो बाय ग्रॉस प्रॉफिट बॅलन्स ब्रॉड डाऊन. बरोबर. इनरला की आउटडोरला 1,50,000 आले का. आता काय काढायचंय, आयदर नेट प्रॉफिट किंवा आयदर नेट लॉस, जे काही येईल ते. बरोबर आहे ना पूर्वा. जाऊया पुढे. सेम प्रिन्सिपल परत फॉलो करा. खालपर्यंत लाईन जाईल. कुठली टोटल जास्त वाटते सर, क्रेडिटची वाटते. बरोबर. लाईन मारून टाक, लिहून टाका 1,50,000 1,50,000 मधना वरचे खर्च केलेले वजा करा. 12 आणि 18,000 33,000. 33 आणि हे 20 43 53 61 किती येत आहे का 89,000 येते का बघा. लाईन मारू द्या. 89,000 यायला पाहिजे. बस नेट प्रॉफिट तरी पण तेवढंच यायला पाहिजे. मी डायरेक्ट लेस केलं, तू बेरीज केली. हिशोब कसं बाकी त्याला टाकते वही दोघा दोघांनी वही पण 1,50 वजा 61 तेवढंच. नेट प्रॉफिट काय झालं, आता रेशो दिलेला आहे. काय दिलेला आहे रेशो. मग इथे काय येणार आता पूर्वा 2. नेट प्रॉफिट झालं म्हटलं सर डेबिटला ऍडजस्ट होणार. बरोबर आहे ना. 2 नेट प्रॉफिट हे ट्रान्सफर कुठे होतं रे कॅपिटलला. कुठे होतं 2 नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. इनरला 2 पार्टनरची नावाने त्यांच्या रेशोमध्ये वाटून टाकायचं. ओके वाटून टाकले. रेशो काय आहे वरती लिहून ठेवलंय बघ शेवटी 2:1 आहे ना. आता इथे आधी इनरला दोघांची नावं कोण कोण आहेत, अमन आणि इथे मान दाखवतो 89,000 भागिले 3 तर भागिले 3 किती आहे बघ भागिले 3 गुणिले 3. हा तर हे झालं 29,666. चला एक भाग कितीचा आला 29,666. तर मला सांगा 89,000ला मी 3 नेच का भागले. त्यांच्या रेशोची बेरीज केली. त्यांचा रेशो काय आहे 2:1. जर उद्या 3 रुपये प्रॉफिट झालं तर पहिला किती घेणार आहे 2 रुपये आणि दुसरा किती घेईल 1 रुपया. त्या हिशोबात आपल्याला त्यांना प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचं. माणसं किती आलं बोलला 26,000 काहीतरी 666 आहे. चेक कर म्हणजे 29,666. बघा आता पॉईंट मध्ये उत्तर आले. बरोबर ना. पॉईंट 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 येत राहणार. बोलून अशा वेळेला काय करायचं 2 असताना त्याची बेरीज करून घ्या. एकाचा कुठेतरी आपल्याला वरचा 1 रुपया वाढवायला लागणार नंतर. बरोबर आहे ना. तो आपण शेवटला वाढवू. करा बेरीज
6 दुणे हातचा आला 1, 6 दुणे 12, 13शी 3, हातचा आला 1, परत 13शी 3, हातचा आला 1, 9 दुणे 18 आणि 1, 9, हातचा आला 2, 4, 59,332. वरच्या पॉईंटचा 1 रुपया कन्वर्ट करा प्लस 1, 59,333 रुपये पहिल्याला द्यायचे. 59,333. आता दुसऱ्याला उरलेले द्या. 89,000 मधना 59,333 रुपये वजा करा, म्हणजे अतिरिक्त होणार नाही प्रॉफिट. काही वेळेला पॉईंट कन्वर्ट केला 1 रुपया जास्त जातो, मग बॅलन्स शीटला 1 रुपया जास्त येतो. त्यामुळे दिलेलं ना पूर्व काय करशील, 89 मधनं ही टोटल वजा कर. आता इथे 1 रुपया ऍड करून किती होईल, 59,333. किती आली, 29,667. 29,667. या दोघांची बेरीज 89,000 रुपये यायला पाहिजे. दोन प्राइसची किमती आपण दिल्यात त्यांची, तर आपलं पुढचं बॅलन्स शीटचं उत्तर बरोबर आहे. किती आलंय, 89,000. इथपर्यंत कळलं. आता ह्या दोन किमती गोल करतो, या कुठे ट्रान्सफर झाल्या, कॅपिटल कडे करून टाका. 59,333 ऍड नेट प्रॉफिट 59,333. पुढे दुसऱ्याचं किती आहे, 29,600. आता जेवढी टोटल लायबिलिटीची आहे तेवढी ऍसेटची यायला पाहिजे बरोबर. तर आपलं एक्झाम्पल टॅली झालंय असं आपण म्हणू शकतो. अजून काय शिल्लक नाहीये ना, चेक करा पोस्टिंगचं. अगोदर आपण बेसिक काय करू, लायबिलिटीची टोटल म्हणून काय करूया, हे सगळं शिकून झालं की तुम्ही लिहून घ्या. ओके, लायबिलिटीची टोटल म्हणताना काय करायचं, उभ्या चोक लाईनी मारून घ्यायची. 5 1 2 3 किती किमती आहे, करू ना आता करू. 4 पहिल्याची करा ऍडिशन, 150 7 500 59 333. 150 7 500 59 333. तर बघा बघा पटापटचं. डॅश डॅश 3 किती उरले, 3 3 5 आणि 3 9 आणि 7 16शी 7 चाल आहे बरोबर आहे ना. 1 आणि 5 6 आणि 5 11शी 1 चाल आहे. 2,16,833. तू पण कर, 2,16,833. खाली याची करू, पुसून टाकू करा ना. परत लाईन काय मारतोय बघा, किती बेरीज येत असो लाईन मारल्याने सेट, पण एक जरी चुकलं तरी सगळं चुकणार. किती किती आहे बघ, 90,000. पुढे पुढे 29,667. 7 6 6 आणि 5 11शी 1 हातचा आला 1 4 आणि 1 5 9 आणि 5 14शी 4 हातचा आला 2 1 10 आणि 2 1,24,167. आले का, आले. पुढे काय शिल्लक दिसत नाही, टॅली करूया लायब्ररी. तीन 2,16,833. पुढे 1,24,167. पुढे 4,000. चालेल, करा बरोबर बेरीज. 7 आणि 3 10शी 0 हातचा आला 1 आणि 3 4 आणि 6 10शी हातचा आला 8 आणि 1 9 आणि 1 10शी हातचा आला 6 आणि 1 7 आणि 4 11 आणि 4 15शी हातचा आला 1 2 4 2 आणि 1. एवढी टोटल आपली ॲसेटची यायला पाहिजे, तर आपलं एक्झाम्पल बरोबर. लहान झाल्यासारखं वाटेल, लहान झाल्याचं मोठं वाटेल बरोबर आहे. 3,45,000 लिहून टाकतो का, लायबिलिटीचे टोटल एक्झाम्पल टॅली होणार बरोबर आहे. बघू इकडे किती लेवल लावले आपण.
जे काय आतापर्यंत आपण 100-200 एक्झाम्पल जोडले सगळी टॅली झाली म्हणजे पण व्हायला पाहिजे बरोबर ना. सांग बघू दे पूर्वा पटापट एक एक किती 1 2 3 4 5 6 येते तेवढी देते. करूया आपण पण त्याची दाखवते म्हटलं करायला पाहिजे. 1 लाख आता बघितलंच एक्झाम्पल टॅली होतं तरी पण आपण सोडवले. दुसरं काय 45 आहे ना. पुढे 1 लाख 43 पुढे 40 पुढे 3000 3000 हा करा बेरीज 0 0 0 0 0 0 परत 0 वा 4 आणि 5 9 आणि 3 12 आणि 3 15 आणि 5 हातचा आला 1 आणि 1 2 आणि 4 6 आणि 4 10 आणि 4 14 हातचा आला 1 2 3 12 पैकी 12 ओके. लिहून घ्या. दुसरी एक प्रार्थना करू शकता एक्झामला मी येतो करू झालं बरोबर. पटापट लिहून घ्या. बेरीज वजाबाकी सगळी प्रोसिजर क्लिअर. काय काय केलं श्लोक सांग बघू त्याला. पहिल्यांदा काय केलं पूर्वा आखून घेतलं सगळं. आखलंच कसं बोर्डाने सूचना दिल्या नाही. काय सूचना दिल्या नाही कुठल्या कुठल्या अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचे प्रत्येक एक्झाम्पलला अकाउंटला देणार आहे. त्याच्यानंतर ज्याला ज्याला ऍडजस्टमेंट आहे त्याला स्टार करून घेतलंय. आपण टीडीसीडी का देत नाही कारण एक्झॅक्टली कारण प्रत्येक ह्याचा वर्गातला जो तुम्हाला शाळेत शिक्षक पण सांगतो हे लिहा तो पण बोर्डाला काय सूचना देणार आहे प्रश्नपत्रिकेवर कुठल्याही प्रकारचं लिखाण करायचं नाहीये. जर ते केलं तर करा तुम्ही कॉपी केस होऊ शकते आपलं त्यामुळे आपण रिस्क घेणार नाही आणि तो पॅटर्न पण नाही. ठीक मग आपण काय केलं एक लक्षात घ्या ह्या सगळ्या डेबिट बॅलन्सच्या किमती आहेत त्या कुठे कुठे जाणार आहे ट्रेडिंगच्या डेबिटला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट बरोबर आहे. ह्या सगळ्या क्रेडिटच्या किमती आहेत त्या कुठे कुठे जाणार आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला बरोबर आहे. ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय केलं आता कळलं ह्याला डीआर का लिहिलेलं असतं आणि ह्याला सीआर का लिहिलेलं असतं. सगळे जे इथले डेबिट बॅलन्सेस आहेत ते सगळे डेबिटला जातात म्हणून डीआर सीआर लिहिलं बरोबर आहे. त्याच्यानंतर काय काय केलं वैष्णवी सांग बघू. पोस्टिंग करून घेतलं. पोस्टिंगला किती मार्क आहे 8 मार्क आहे. टोटल अकाउंटला पोस्टिंगला मार्क किती आहेत 48 आहे. किती मार्क आहे 48 48 12 मार्क टॅली आहे. असं तुमचं 60 मार्काचं प्रॅक्टिकल 20 मार्क ऑब्जेक्ट 20 मार्क इंटरव्ह्यू 60 20 80 20 100 सगळं कळलं. ट्रेडिंग कसं मी क्लोज केलं ज्या बाजूची टोटल जास्त आली ती दोन्ही बाजूला बेसिक अकाउंटचा प्रिन्सिपल मी फॉलो केला. मग मला कळलं क्रेडिटची टोटल जास्त आली. मग जर क्रेडिटची टोटल जास्त आली तर फायनल अकाउंटला काय येतं ट्रेडिंगवर ग्रॉस प्रॉफिट येतं. काय येतं मी काढलंय ते म्हणून मी ते काय लिहिलं इथपर्यंत क्लिअर. त्याच्या खाली गेलो मी श्लोक. त्याच्यानंतर मी काय केलं तीच किंमत मी ट्रान्सफर केली. मग इथे काय लिहिलं कॅरेट डाऊन सेम लिहून थोडंच जमेल. ज्या ज्या वेळेला किंमत आपण ट्रान्सफर करतो ऑपोजिट बाजूला त्या वेळेला काय लिहितो ब्रॉड डाऊन गेलं. तिकडे एकच कंटेंट असतो फार फार तर बोर्डाला 3 कंटेंट येतात इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आणि समजा काय डिस्काउंट किंवा जुना आरडीडी काय असेल तर तो ट्रान्सफर करायला बाकी काय येणार नाही आपल्याला डेबिटला प्रॉफिट अँड लॉस. मग परत काय झालं क्रेडिटची टोटल खाली गेली तीच जास्त आले ती आपण दोन्ही बाजूला लिहिले का बघा. अरे लिहिली ना लिहिली. त्याच्यानंतर काय केलं पूर्वा जे जे डेबिटला आउटडोअरला होते आउटडोअरला ह्या सगळ्यांची ऍडिशन केली. जे जे त्याच्या बिझनेसला खर्च आला त्या वर्षामध्ये इनडायरेक्ट डायरेक्ट नाही. ट्रेडिंगचा डेबिटचा खर्च असतो त्याला म्हणतात डायरेक्ट कारण तो मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड असतो. ते आपल्याला फर्स्ट इयरला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच काढायचं ट्रेडिंगच्या अगोदर मग ट्रेडिंग येणार मग प्रॉफिट अँड लॉस आणि मग बॅलन्स बरोबर आहे. मग आपण ट्रेडिंग क्लोज केलं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटचा ह्या सगळ्या गोल केलेल्या किमती काय केल्या ऍड केल्या. त्या कशातनं वजा केल्या 1,50,000 मधनं. मग आपल्याला गार्गी किती रुपये मिळाले 89,000 मिळाले. किती मिळाले 89,000 रुपये आपल्याला नेट प्रॉफिट झालं. म्हणजे एक कळलं ट्रेडिंगवर जे प्रॉफिट होतं त्याला आपण काय म्हणतो ग्रॉस प्रॉफिट म्हणतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर जे प्रॉफिट होतं त्याला काय म्हणतो नेट प्रॉफिट म्हणतो बरोबर आहे. त्याच्या खाली आलं. मग आपल्याला कळलं 89,000 रुपये प्रॉफिट झालंय. मग रेशो काय दिलेला होता मग ह्या 89,000ला आपण 3ने डिवाइड केलं. 3ने का डिवाइड केलं रेशोची बेरीज केली. मग जो एक भाग आला एक शेअर आला त्याला इंटू 2 केलं. मग किती किंमत आली 59,333 आणि एक भाग आहे तसा लिहून टाकला 1 रुपया कन्वर्ट करू.
बाहेर गेल्या किमती पहिल्यांदी कुठली किंमत खाली घेतली ॲज युजल लायबिलिटीचीच घ्यायची तरच आपल्याला कळेल आपलं एक्झाम्पल चुकलं का बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण ॲसेटला गेलो मग बोथ साईड टोटल आपली सेम आली आणि मग आपल्याला कळेल आपलं एक्झाम्पल टॅली झालेलं आहे. टाका पटापट लिहू.